जाईल थोडस कालावधी अपेक्षा आहे. सकाळी साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही इथं समोर या म्हटले नाही मरतील ना लोक इथं उपोषण करून लोक मरतील ना तोपर्यंत दिलेला आहे. आता दिल्लीला उद्या मुंबईला म्हणजे आम्ही आमच्यासाठी इम्पॉर्टंट बाहेरच म्हणून नाही तर ते येऊन काय दिल्लीहून येऊन द्या 2 तास लागतात दिल्लीहून यायला. तुम्हाला परत जातील करायचं असेल तर म्हणजे मग बघा परत बोलू नका. तुम्हाला शेवटी आम्ही सगळेजण समोर विचारतोय, सगळ्यांच्या समोर शेवटचं विचारतोय. तुम्ही प्रतिनिधी आहात, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला सगळ्यांच्या समोर सगळे लोक ऐकतात आणि सगळ्यांच्या समोर विचारतोय. त्या हे शूट झालं तर उद्या ते भविष्यात मग सगळीकडे जाणार आहे. ते व्हायरल झालं की मग काय होतंय, आम्ही अनइथिकल तर काही मागत नाही, आम्ही चुकीचं काही मागत नाही, आमच्या हक्काच्या बाहेरचं काही मागत नाही. तुम्ही ज्या प्रॉमिसेस केले तेच मागतोय आम्ही तुमच्याकडं. आमचा अधिकाराने हक्क मागतोय. इकडे लावायचंय, इथं लावायचं चालू आहे म्हणून नाही आम्ही प्रयत्न केले सांगत नव्हती, पण थोडस स्तरावर थोडा वेळ लागेल. पण आपण हे 2-3 दिवसात प्रयत्न केलेत. आम्ही तुम्हाला 10 वर्ष दिलेत ना, 10 वर्षात काय 10 वर्ष दिलेत ना तुम्हाला. माझं कदाचित ठीक आहे, तुम्हाला जर आमचा जीवच घ्यायचा आहे, तुम्हाला आमचा जीवच घ्यायचा आहे, आम्ही इथं पडलेले आमच्या मृत्यूचे तुम्हाला आमचे मृत्यू तुम्हाला पाहिजे आम्ही पाहिजे झोपायला तयार आहे ना. आम्हाला काय म्हणणं नाही. आम्ही अतिशय वैधानिक मार्गाने आणि एकदम शांततेने इथं आम्ही बसलोय. आम्ही ना तुम्हाला कधी काही बोललोय नाही, आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललोय, आमचा कोणता प्रतिनिधी बोललाय अजिबात बोलणार नाही. आम्ही फक्त इथं उपोषण करणारे सहकुटुंब. आता बघा तेव्हा ते बघा त्या किती महिला असतात, त्या सगळ्या महिला, छोटी पोरं, सगळी म्हातारी माणसं, ही सगळी येणार आहेत. आणि मग जेव्हा हे सगळं इथं सगळं चित्र निर्माण होईल ना, त्यावेळेस तर तुम्ही ते बघा. माध्यमांचे प्रतिनिधी आहेत ना, माध्यमांच्या प्रतिनिधीला आपण विनंती करू शकतो का साहेब हे पण जर हे बरं तुम्हाला वेळच नसता दिला, 2016 ते 2022 तुम्हाला वेळ दिला, तुम्ही ऐकलं नाही. 2022ला आम्ही तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर वेळोवेळी तुम्हाला पत्रव्यवहार केलाय, 5-6 पत्र दिलीत. तुम्हाला काय सांगितलं होतं बरं का, लक्षात ठेवा. आम्ही काय सांगितलं होतं, आपण सगळ्यांनी मिळून यांना काय सांगितलं होतं परत आठवण करून सांगतो. आपण यांना सांगितलं की फेज 1च्या सगळ्या सुविधांवर ताण येतोय, तुम्ही हे कामं पूर्ण करा. आम्हालाही माहिती आहे का ही रातोरात कामं पूर्ण होणारी नाहीत, पण ती कामं पूर्ण करताना तुम्ही फेज 2ला कमीत कमी आता लोकांना फसवून पोझिशन देऊ नका ना. कारण परत याचं पाणी, याचं ड्रेनेज हे सगळं चालू होणार आहे. तुम्हाला राहिलेली उर्वरित रक्कम फ्लॅट धारकांची फेज 2च्या घाईने वसूल करायच्या नादात तुम्ही फेज 2चं पोझिशन देताय, पण त्याचा संपूर्ण यंत्रणेचा ताण फेज 1 वर येतोय आणि तिथं घाणीचं साम्राज्य झालंय. लोक मरतील रोगराई होऊन. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतोय. 3-1ला तुम्हाला 3-1ला पहिलं पत्र दिलंय बघा, हे 3-1ला पत्र दिलंय, ते तुम्हाला मी सांगितलंय, तरी तुम्ही आमचं ऐकत नाही, तरी तुम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही. म्हणून सांगतोय तुम्हाला साहेब की तुम्ही आता तरी काहीतरी करा, अन्यथा हे उपोषण चालूच आहे, हे चालू राहणार आहे. तुम्हाला जर आता जर हे जर सिरियसली नसेल घ्यायचं ना, तर मात्र मग तुम्ही बघा. अजून जास्त जोराने करायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर मार्गी द्या. नुसत्या एसटीपीने साहेब, एसटीपीने एटीपीने पाणी इथं एवढं सगळं मुरणार नाहीच. इट इज करणे गरजेचं आहे. तो विषय बरोबर आहे, कारण पाणी एक दिवस गंध पाणी काही ते स्वतः ठेवता नाही. बरोबर, वास एवढा घाण येतो ना, त्यासाठी ह्या आठवड्यात वास आणि अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी त्या चिकीच्या आता एवढा घाण वास आहे ना. तुम्ही सोन्याचा हत्ती दिलाय अध्यक्ष यांनी, मग सोन्याचा हत्ती दिलाय आपल्याला, पण त्याचा मेंटेनन्स किती नाही होणार. मग तुम्हाला सांगतो लिटरली ही गोष्ट आहे की आपल्या फेज 1 मध्ये जी सोसायटी आदरणीय बडरा साहेबांनी या ठिकाणी उभी केली, त्याचे मुख्य प्रवर्तक त्या सोसायटीच्या उत्तरा बिल्डिंगच्या पलीकडे जो एसटीपी प्लॅन लावला तुम्ही, तिथं अशी परिस्थिती, इतका घाणवास येतोय ना का त्या पलीकडच्या साईडच्या लोकांना तिकडचे दरवाजे खिडक्या आहेत ना पॅक करावे लागतात. तिथून वाराही नको, हवाही नको, पाणी म्हणजे काही वासही नको.
आम्ही फ्लॅट का घेतले तुम्ही लोकांना सांगता दिस इज ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट. हवा दरवाजा खोलायचे कशाला काचा लावून घेतात काचा स्वतःचा खर्च करून तिथे काचा मग लावला जर इतकी तीव्रता आहे तर मग कसं होणार आहे सगळं? सकाळी बोललो साहेबांशी, तुमच्याशी काल बोललो, तुमच्याशी परवा बोललो, तुम्ही काही तसूबरही हलायला तयार नाहीत आणि तुम्ही त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह काही काम करायला पण तयार नाहीत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणच्या सगळ्या रहिवाशांना सभासदांना तुम्हाला त्यांना मृत्यू दाखवायचा आहे का? ही लोक उपोषण करून तरी मरू द्यात. ते तरी बोलतो साहेब गटार साहेब तू आपली शुभम तारांगण साईट आहे आपली साईट आहे शुभम तारांगण त्या साईट संदर्भामध्ये डेलीला इंटरव्ह्यू होता कोणी गावांच्या विषवरून जातील डेलीला बरं गावांवाल्यांचा विरोध तक्रार इकडे खाली बसा मार्ग काढा पण मुलांना हा काही झालेलं नाही तर लोकांची मुलं या इकडं मी इकडे इकडे असेल पाणी म्हणतात वासुंदरी मुलं खाली पुढे पाणी इकडे पुढे बसा आपण ताब्यात चालू केलं ना सगळं सफिशियंट होणं बाहेर जाणं गरजेचं आहे रेन लाईन होणं गरजेचं आहे. शिवणला शासनाने ऑर्डर काढली शिवणकडून अजून त्याच्यावर काय प्रोसेस झाली नाही 1-2 वर्षात. आपल्या स्वतःच्या अध्यक्ष संजय गावची बोलता का एकदा साहेब मी बसतो त्यांच्या समोर केला बरं झाला. तुम्ही एकदा बोलून घ्या ना साहेब त्यांची शिवणशी आता बसलोय आम्ही सगळे त्यांच्या समोरच आहे तुम्ही बोलून सांगितलं तर बरोबर शिवणनी जरी केलं तुम्ही हो सर पाटलांचा फोन होता त्यांना मी सांगितलं विषय बोलतो. आमचं भांडण शिवणशी किंवा आमचं भांडण प्रशासनाची नाहीच ना. आमचा संघर्ष सुद्धा नाही. काकडे इथं लावून नाही फोन नाही उभा करा असं विवेकरावांशी बोललो होता सर मी बापू बोला त्यांना सांगितलं असं की विवेकराव म्हणणं काय तर तुम्ही मुदत द्यायला पाहिजे ठरव 1 महिन्याची. आता यावर्षी थांबले तो विषय झालाच आहे तर 3-4 महिन्याची देऊन तुम्ही जर नाही केलं सकाळी साहेबांचा फोन होता 7 दिवसात करतो. तसं काय नाही विषय तो नाहीये. विषय हा आहे का तुमची इच्छाशक्ती नाही. शक्ती नाही असं नाही दोन्ही गावांचा वादाचा विषय नव्हता होऊन गेल्यास मी तुम्हाला तेच म्हणतो. ज्या वेळेला हा प्रोजेक्ट सुरू केला ना तुम्ही त्यावेळेला तुम्हाला माहित होतं का दोन्ही गावांचा वाद बाबा? नव्हतं माहिती ना पाण्याचा एवढा विषय माहिती. अहो साहेब जेव्हा 500, 450, 500 फ्लॅटची स्कीम येते त्यावेळेला सगळ्या प्रकारचे सर्वे केले जातात. नाही ज्या वेळेला फर्स्ट पेजचा ताबा जिओग्राफिकल सर्वे केले जातात, इथले लोकल सर्वे केले जातात, इथलं मार्केटचे सर्वे केले जातात. हे सगळे सर्वे केले जातात साहेब इथं. त्याच्याशिवाय प्रोजेक्ट येत नाही. तुम्ही ज्यावेळेला इथं परवानगी घेतल्या त्यावेळेला तुम्हाला माहित होतं का हा बॉर्डरवर आहे, याचा ग्रॅव्हिटी स्लोप तिकडे वडगाव किंवा दुसऱ्या गावात आहे, मसुली गावात ना दुसऱ्या गावात आहे. मग आपल्याला काय काय फेस करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या. जेवढी स्पीड तुम्ही फेज 2 करण्यासाठी घालवलं नंतर त्याच्यापेक्षा 10% स्पीड जरी तिकडे जोर लावला असता ना एवढं काम पूर्ण झालं असतं. तुमची इच्छाशक्ती पहिले देवन पासून मी तुम्हाला सांगतो तुमच्या लोकांची इच्छाशक्तीच नाही काही करायचंय. तुम्हाला विकून मोकळं व्हायचं.
आम्ही इथं बसलोय साहेब, ते म्हणता साहेब इकडे साहेब तिकडे. साहेब इथं पण पाहिजेत ना. अहो ही छोटी छोटी लेकराची काय काय महिन्याची ताणी लेकर इथे येऊन बसले, ह्यांची काहीच किंमत नाही का? तुमच्या लेखी ह्यांची शून्य किंमत आहे का? ही म्हातारी कोतारी माणसं सकाळपासून बसले सणासुदीच्या दिवशी, तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुम्ही म्हणता तुम्हाला काम आहे, हे सगळी बिनकामाची आहेत का? हो असं एक मी करतो. तुम्ही करा. पाठव. त्यांना एक खुर्ची द्यावं. त्यांना एक खुर्ची द्यावी. हो हो बस बस पाठव. निवेदनाचे गावाच्या परमिशनचं काय येते साहेब? जे गावाने परमिशन दिली तर तुम्ही करणार आहे, आणि उद्या गावाने परमिशन समजा दुर्दैवाने नाही दिली, नाही त्याला पर्याय काढ. मग ही लोक रस्त्यावर का? त्याला पर्याय आपण पर्याय संदर्भात त्याची मीटिंग पण केली आहे. त्यासाठी त्याला सुद्धा परमिशन गव्हर्नमेंटची लागणार आहे ना. आम्ही कोणत्याही रस्त्याच्या बाजूने नाही करू शकत ना. असं इनफॅक्ट कायदा असं सांगतो, तुम्ही फेज 1चं पोझिशन द्यायच्या अगोदर हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. बरोबर ना? फेज 1चं पोझिशन द्यायला नव्हतं पाहिजे तुम्ही. आज तर तुम्ही फेज 2चं पण पोझिशन द्यायला लागलेत. लेटर दिल्याच्या नंतर तुम्ही फेज 2चे पोझिशन दिलेत. एवढं प्रॉब्लेम पाठीमागं असून प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवलं पण तिथं सगळ्या गोष्टी किती वास येतोय. इथं उत्तरातले लोक आहे, इथं त्या आश्लेषा याच्या आजूबाजूचे लोक आहे. याची झेरॉक्स नाही का? जरा तुम्हाला व्हॉट्सअपला PDF पाठवतो. काय बघा किती वेळ लागेल यायला. तुम्ही बोलले ना साहेब पुण्यामध्ये ते नाही ना ते असं नाही, तुम्ही बोलले ना पुण्यामध्ये येईल का ते. थांबूयात ना. आज येतील साहेब, उद्या येतील साहेब, परवा येतील, तेरवा येतील. कधीतरी त्यांना वेळ मिळेल ना, त्यांना आठवेल ना की बाबा आपल्याकडे इथं एवढी लहान लहान लेकरं आपल्यासाठी थांबलेली आहेत. आम्ही 10 वर्ष थांबलोय ना, अजून थोडं थांबू काय? म्हणलंय थोडं थांबा आम्ही करतोय. 10 वर्ष थांबले, अजून थोडं वेळ थांबू इथं. उपोषणापेक्षा आमचा असं म्हणणं आहे, तुम्ही तुम्हाला वेळ पुढची- किती दिला आम्ही? दिलाय तुम्ही बरं विषय त्यानंतर आम्ही तुम्हाला 3 तारखेला निवेदन दिलं होतं. दिलाय. त्याच्यावर 3 आपण तारखेनंतर तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला 10 तारखेला उपोषणाची नोटीस दिली, त्यानंतर तुम्ही काही केलं नाही. आपण तुम्हाला व्हिडिओना तुम्ही शेवटी आमच्यावर ही वेळ भेटलोय. आणलीच ना. व्हिडिओना भेटलोय. व्हिडिओनी सांगितलं या संदर्भात दोन्ही ग्रामपंचायतीची मीटिंग लावतो मी. त्यांना सांगितलं वाराचा विषय आहे त्या दोन्ही गावांचा. महसुली गाव वेगळं जरी असलं तरी तर आमच्याच अंडर येते महसुलीचा काय विषय. साहेब तुम्ही याच्यात निर्णय घ्या, आम्हालाही करू देत नाहीत, तुम्ही करत नाही असा विषय त्यांना सांगितलं आपण. आरोग्य धोक्यात येऊन मरण्यापेक्षा इथं मरू ना, जाऊ द्या ना, काय फरक पडतोय. तिथं आरोग्य धोक्यातच येणार आहे. सगळं खराब पाणी तिथं जिरणार, वास येणार, याचा आता मच्छर चावणार. ते आरोग्य धोक्यात येण्यापेक्षा इथं मरू ना सगळे, जाऊ द्या ना, काय फरक आता पडतो. पण वासच येतोय तिथे पण. आता वासच येतोय तिथे. आम्ही संपूर्ण सोसायटी उत्तरा ABC, आश्लेषा ABC, विशाखा आणि रो हाऊस, रेवती रो हाऊस
हा फेज 1 आणि फेज 2 जो प्रस्तावित आता चालू आहे तो, आम्ही सगळे लोक एक आहोत, परंतु आमच्याच घटक असलेले उत्तराचे एबीसी आहेत ना, आज धोक्यात आहेत. त्यांना आम्ही एकटं मरू देणार नाही, आम्ही सोबत आहोत. आम्ही अजिबात त्या गोष्टी होऊ देणार नाही. आणि तुम्ही म्हणताय आज बीडीओ, तुम्ही म्हणताय आज प्रांत, तुम्ही म्हणताय आज सीओ, अहो हे सगळे अधिकारी असतात, पण हे प्रोजेक्टच्या पूर्ततेपूर्वी असतात. तुम्ही पोझिशन देण्याच्या पूर्वी 2016च्या पूर्वी हे करणं अपेक्षित होतं. 2026 झालंय आज, 10 वर्ष मधल्या कालावधीत तुम्हाला आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केलाय. 172 लोकच अडचण येते आणि अजून त्याच्यात बरं टाकणं म्हणजे ते चुकीचं आहे ना साहेब. अजून त्याच्यात आपण त्याच्यामध्ये अजून पाणी सोडतोय. किती युनिट पडतात ते, किती उपसायला लागते ते बघा ना, तिथं सगळं किती त्रास होतोय त्या सगळ्या गोष्टीचा. उपसून काय तिथे सोडतात ना, तिथेच पडायचे. 6 महिने तेच पिलोय आपण. पडले साहेब ते लोक पुढे माझं नाव उत्तम केदारी. हा? उत्तम केदारी, उत्तम केलं. काय म्हणून काम करता तुम्ही? सेलचं काम पाहतो. आता यांचं जे मागणं आहे त्या संदर्भात तुमचं काय मत? तेच त्यांना सांगितलं. आता या संदर्भात आपण पत्रव्यवहार शासनाची केला होता वारंवार, जिल्हा परिषदेने या गोष्टीची काही दखल घेतली नाही. नंतर आपण शासनाकडे तक्रार केल्यानंतर, शासनाकडे तक्रार केल्यावर शासनाने सीओना या संदर्भामध्ये आदेश काढलाय. या संदर्भात तुम्ही अहवाल सादर करावा. सीओनी खाली बीडीओना ऑर्डर काढली. बीडीओनी आमच्याकडून माहिती मागवली, ही साईट तुम्ही तयार करताना काय काय परमिशन घेतलंय. ती परमिशन आपण पत्र त्यांना दिलं सीओ यांना, बीडीओना. बीडीओ पण परत त्याच्यावर काय कारवाई झाली नाही. आपण बीडीओना पत्रव्यवहार करतोय, पण फक्त मीटिंग लावतो वगैरे. आता त्यांनी सांगितलं मीटिंग लावतो. आता शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, CMD CMची व्हिजिट असते, त्यामुळे आम्हाला आता 19 तारखेनंतरच मीटिंग लावता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण गेले 10 वर्षापासून हे लोक बोलतात. तो विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. असं 10 वर्षाचा प्रश्न एवढं मोठे आता कंपनी शुभम तारांगण म्हणजे खूप मोठं नाव आहे. आणि जर तुम्ही सोडू शकत नसाल तर मग त्यांनी काय करायचं? नाही, हा विषय मुळात हा आपली करण्याची इच्छा होती ड्रेन लाईन. त्यासाठी जे पाईप आपण आणले होते, दोन्ही गावांचं पाणी महसुली गाव आळे येते आणि पाणी जाते वडगावांना. असा विषय. वडगावांवाले म्हणतात आमच्याकडे पाणी आलं नाही पाहिजे, तुम्ही तुमचं पहा. हा विषय आपण मीडियावर सांगितलाय. शासन स्तरावर शेवटी ते गाव आहे, गावाच्या आम्ही एक व्यक्ती म्हणून भांडू शकत नाही. काय काय प्रश्न काय काय आहेत त्यांचे की जे तुम्ही सोडवलेले नाहीयेत, बेसिकली जे तुम्हाला सोडवायला आता पाहिजे? मेजर जो विषय तो ड्रेनेज लाईनचा विषय आहे. पिण्याच्या पाण्याचा जो विषय होता, पिण्याच्या पाण्याची अडचण होती इथे, त्यासाठी आपण नवीन विहीर घेतली. त्या विहिरीतून पाणी आता कंटिन्यू स्वरूपात 3 लाख लिटर पाणी रोज इथे येतंय प्रत्यक्षात. पिण्याच्या पाणी जे विहीर जी घेतली ते विहिरीचे पाणी शुद्ध आहे का? हो, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे हो, का? पिण्यासाठी योग्य आहे. ड्रेनेज पिण्याचं पाणी हो, आणि त्याचा अजून- TDS वगैरे चेक केले, TDS वगैरे चेक केले त्याचे. आणि त्यानंतर- अजून काही सुविधा आहे? 2 झाल्या आता तुमच्या. मेजर पिण्याच्या पाण्याचा विषय होता, ड्रेनेज लाईनचा विषय होता. बाकी अंतर्गत जे काही छोटे मोठे विषय होते ते सगळे सॉल्व्ह करता येण्यासारखे असं साहेबांनी त्यांना सांगितले, आम्ही त्यांना बोललो. मेजर आता तुम्ही पिण्याच्या पाण्याचा होता तर या ठिकाणी पाण्याची पातळी जी खालीच आहे प्रचंड, 350-400 फुटावर पाणी लागतंय. आपली जी 7 किलोमीटर विहीर होती पिंपळवंडीला, त्याच्याऐवजी आपण पाण्याला इथं वडगावांना विहीर घेतली, त्यातून पाणी चालू केलंय आपण. रोज 3 लाख लिटर पाणी येतंय, टाकीत पाणी कंटिन्यू असतं. ड्रेनेजचा जो विषय आहे ना तुमचा, तो 10 वर्षापासून यांचा म्हणजे तो प्रॉब्लेम आहे डायरेक्ट. ड्रेनेजचा विषयच नाही, प्रॉब्लेम आहे, बरोबर. तो 10 वर्ष लागतो सोडवायला. विषय हा शासन स्तरावरचा विषय साहेब. हा एक बिल्डर म्हणून कुठेही ड्रेनेज लाईन आखू शकत नाही, कुठेही काढू शकत नाही. एक बिल्डरच असतो फक्त, तो म्हणजे गाव नाही ना. असं गावाच्या परमिशन शिवाय होऊ शकत नाही. दोन्ही गावांचा प्रचंड वाद आहे, तुम्ही स्थानिक आहात, तुम्हाला या संदर्भात माहिती नाही आहे. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, दोन्ही गावांचा वाद किंवा त्या गोष्टी. पण हा जर शासन स्तरावर तुम्ही व्यवस्थित हाताळला असता तर याच्यातनं 10 वर्ष नसते लागले ना. मुळात त्याच्यावर शासन स्तर पहिल्या फेजचं जेव्हा 2018-19ला पोझिशन आपण दिलंय, तोपर्यंत सोसायटी व्यवस्थित चालू होती, सगळं व्यवस्थित चालू होतं. STP चालू होता, OWC या सगळ्या गोष्टी चालू आहेत. परंतु त्या ठिकाणी नाही ती गोष्ट बंद पडली होती साहेब. सांगतो ना, 2018-19लाच बंद पडली होती. ते सांगतो. OWC वगैरे त्यानंतर STP बंद पडल्यानंतर त्याचे ब्लोअर खराब होतात, कंटिन्यू STP चालवा लागतो. ब्लोअर खराब झाल्यानंतर ते आपण रिपेअर करून घेतलं. त्यानंतर परत पाणी यायला लागलं तसंच व्यवस्थित. आताही परत पाण्याची पातळी, एखादी मोटर तर 3 मोटरी चालतात सायमेंटलिस्ट, एक बंद पडली की एक चालते, कंटिन्यू पाणी त्याचं फिल्ट्रेशन चालू राहतं, ट्रीट केलं जातं पाणी. आणि शासनाचा नियमच आहे, पाणी कोणताही बिल्डर असू, कोणीही असू, पाणी ट्रीट करूनच तुम्ही टॉयलेट बाथरूमच्या लाईनला, ड्रेनेज लाईनला सोडायला पाहिजे.
आता हा एक विषय झाला. हा. 172 एक मिनिट थांबा. अध्यक्ष साहेब तुमच्याकडे येतो आम्ही. नाही अध्यक्ष नाही तुमच्याकडे येतो. नाही थांबा ना. एक Counter तुमच्याकडे करावं लागेल नाही, ना. 100% येतो. बरोबर, एक तुमच्याकडे येतो अध्यक्ष. 172 फ्लॅट होते आतापर्यंत. हा. त्याच्यानंतर आता दुसरं फेज 2 चं काम चालू आहे. किती बरोबर. फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये? ते 252 आहेत. हा, म्हणजे आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर हे 350 किंवा 450च्या आसपास 450 जाते. flat. 450 हा. फ्लॅट पर्यंत जातात आहेत, बरोबर. बरोबर. आता ह्या दोन्हींचं पाणी तिथंच जाणार आहे. हो. त्या म्हणजे capacity प्रश्न वाढणार. त्याच कॅपॅसिटीचा एसटीपी आपण वाढवलेला आहे. एसटीपीची टँक पण वाढवलेली आहे. 270 KLD म्हणजे 2,70,000 लिटर पाणी रोज फिल्टर होईल. या कॅपॅसिटीचाच आपला एसटीपी आहे. त्याच क्षमतेची आपली पाण्याची टाकी आहे. पर आम्हाला विचारायचं काय आहे की ऑलरेडी प्रॉब्लेम तुमचा होता, तो 10 वर्षापासून आहे, तो सॉर्ट आउट अजून तुमचा झालेला नाहीये. तुम्ही प्रॉब्लेम होता म्हणजे एसटीपीचं सर, एक मिनिट, प्रॉब्लेम होता म्हणजे तुम्ही समजून नाही घेत. विषय असा आहे त्याच्यामध्ये, पहिल्या एसटीपीची टँक आणि एसटीपी छोटा होता. आता एसटीपीची टँक आणि एसटीपी मोठा बसवलाय आपण. पहिला फक्त फर्स्ट पेजच्या एवढा लागला तेवढाच बसवला होता आपण. तुम्ही तुम्ही सेकंड मोठा सेकंड बसवलंय फेजचा म्हणजे बसवलं. सेकंड फेज वाढवले म्हणून तुम्ही म्हणून मोठा बसवलं. बसवलाय. फर्स्ट फेज साठी तुम्ही काही सुविधा दिलेल्या नाहीये. मॅडम, फर्स्ट पेज साठीच्या सुविधा नसतात याच्यामध्ये. प्रत्येक कस्टमरवर अग्रीमेंट करताना त्यात स्पष्ट लिहिलंय ज्या कॉमन सुविधा आहेत त्या सगळ्यांसाठी कॉमन आहेत. त्या बिल्डर करताना एका प्रोजेक्टमध्ये 10 जर इमारती असतील, 10 इमारती एका वेळेला बांधत नाही. पहिल्या 2-4 बांधतो, फर्स्ट फेज कम्प्लीट करतो, नंतर सेकंड फेज बांधतो. थोड्या काही गोष्टी टेक्निकली आहे, टेक्निकली आपण बोलायला पाहिजे, वेगळ्या बाजूने ओढायला बोलतो नाही technically. पाहिजे. हा, बोला नक्की बोला तुम्ही. अध्यक्ष साहेब, आता अध्यक्ष साहेब आम्ही काय विचारतो की हा जो तुम्ही आज उपोषण कशासाठी बसलेला? आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. मग तिथं तुम्ही लिहिलेलं पाहिलं असं तिथं आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. तशा आशयाचं पत्र आम्ही वेळोवेळी 2016 पासून तर 2026 पर्यंत मागच्या 10 वर्षात वेळोवेळी बिल्डरला दिलेलं आहे. त्या बिल्डरला मागण्यांचं पत्र देत असताना आम्ही काय असं अचानक उठून म्हटलो नाही की आम्ही उपोषणाला बसतोय आणि मग आता आम्हाला आता तुम्ही न्याय द्या. आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. मधल्या कालावधीत त्यांच्या प्रतिनिधीच्या आमच्या मॅनेजिंग कमिटीच्या सगळ्यांच्या मिटिंग झाल्यात आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये मिटिंग होऊन त्यांनी काही गोष्टी लेखी स्वरूपात आम्हाला दिल्यात की बाबा हे ह्या गोष्टी या कालावधीत करू. टाइम बॉन्ड मध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, लिहून दिल्या होत्या आम्हाला. पण त्याची एकही पूर्तता मागच्या 4 वर्षापूर्वी मिटिंग झाली होती. मागच्या 4 वर्षात एकाही गोष्टीची पूर्तता झालेली नाही. म्हणून आम्हाला आधी उपोषणाची वेळ आलेली. ते काय सांगतात, नाही वाचायची थांबा. दुसरी गोष्ट, ते काय म्हणतायत का टेक्निकली तिथं एसटीपी आणि ईटीपी वगैरे आहे. साहेब मॅडम, तरी सुद्धा काही प्रमाणात पाणी बाहेर गटारात सोडावं लागतं. ते सोडण्याची कोणती सुविधा आहे? कोणतीच नाही. हे सांगतात की कोणत्याही प्रकारच्या बिल्डरने 4 इमारती बांधल्यानंतर एकदम त्या 10 इमारती बांधत नाही, पहिल्या 2 बांधतो 3 बांधतो, मान्य आहे सगळं. परंतु यांनी अंडरटेकिंग लिहून दिलेलं आहे शासनाला की आम्ही ह्या गोष्टी करू. जेव्हा NATP करतो ना तर त्यावेळेला शासनाला अंडरटेकिंग लिहून दिलं जातं अशा पद्धतीचं की आम्ही स्वखर्चाने त्या NATPच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत, समजा ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, आम्ही शासनाकडून त्या गोष्टी सुविधा न घेता आज हे अधिकाऱ्यांना सांगतायत की आज सांगतात की प्रांत असेल, आज सांगतात की BDO असेल, आज सांगतात की CO असेल, यांची नावं सांगतायत. परंतु त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे की आम्ही शासनास तोशीच लागू देणार नाही, आम्ही स्वखर्चाने सगळ्या गोष्टी करू. ते कुठे? आम्ही ते मागतोय. आम्ही काय मागतोय? आम्ही आमचं भांडण हे कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या अधिकाऱ्याशी किंवा कोणत्या याच्याशी नाहीच आहे. आम्ही आमच्या बिल्डरने ज्यांनी आम्हाला ज्या गोष्टी द्यायला अपेक्षित होत्या त्या दिल्या नाही म्हणून हे भांडण आहे. म्हणून आम्ही इथं बसलोय. आणि भांडण सुद्धा नाही, आम्ही अगदी वैद्यकीय मार्गाने, आम्ही शांततेने मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. ही लेकरं बाळं बसली, ही महिला ज्येष्ठ मंडळी सगळी बसली, याच्यासाठी बसलेली आहेत. कोणाला हौसाने सणादिवशी आज महाशिवरात्र आहे, आम्ही का बसलोय? आणि ते म्हणतात ना का तुम्ही एसटीपी ईटीपी अमुक तमुक या गोष्टी बाय डिफॉल्ट द्याव्याच लागतात. तो तुमच्या कायद्याचा एक भाग आहे, तुमच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. तुम्ही काही वेगळं केलेलं नाही. ह्या गोष्टी ग्रीन बिल्डिंग असेल, काय करता आपण ते मिरवतो ना का ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट हे ते, तर त्या बाय डिफॉल्ट तुम्हाला त्या शासनाच्या कायद्यानुसार त्या कराव्याच लागतात. त्यासाठी तुम्ही काही वेगळं केलेलं नाही. तुम्ही काय केलेलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची पूर्तता केलेली नाही. आता ते म्हटले की आम्ही विहीर खोदली, 7 किलोमीटर विहीर होती, मग आम्ही इकडे जमीन जवळ विहीर खोदली. त्यांनी सांगून द्यावं. ते स्वतः समोर बसलेत का कोणत्या इथल्या प्रतिनिधीला, मॅनेजिंग कमिटी मधल्या की इथल्या लोकल नागरिकाला कोणाला घेऊन गेले तर बाबा ही आपली विहीर आहे आणि ही आपल्या मालकीची आहे आणि इथून पाणी येणार आहे. तुम्ही जरी उद्या आम्ही आमचं प्रोजेक्ट हँडओव्हर करून गेलो तर इथं तुमचा अधिकार असणार आहे. कोणाला सांगितलं त्यांनी सांगून द्यावं. कोणत्या प्रकारची कागदपत्र सोसायटीच्या नावावर झालेली आहेत. ही ह्या विहिरीची बाबा इथं आता ही मालकी शुभम तारांगण सोसायटी फेज 1 फेज 2 ची आहे असं एखादा त्यांनी कागदपत्री पुरावा दाखवून द्यावा. आमच्याकडं काही नाही, आम्हाला माहित नाही. मध्यंतरी अक्षरशः आम्ही तिथं दूषित पाणी पित होतो, टँकरने पाणी पुरवठा केलेला आहे. आणि ही फार पूर्वीची गोष्ट नाहीये, अगदी रिसेंट टाइम मध्ये काही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी टँकरने आम्ही 2-3 टँकर आणले होते.
बरं दुसरी गोष्ट, आता विषय असा आहे, समजा जर पूर्ण सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत तर त्यांनी फेज 1 फेज 2 तुम्ही डेव्हलप करताय ना, मग फेज 1च्या मॅनेजिंग कमिटीला विश्वासात घेऊन बाबा आपल्याला सामूहिक फेज 1 आणि फेज 2 साठी या सामूहिक सुविधा आहेत या, उदाहरणार्थ क्लब हाऊस असेल, उदाहरणार्थ अंडरग्राऊंड वॉटर टँक असतील, उदाहरणार्थ पंपिंग सिस्टम असेल, उदाहरणार्थ वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतील, उदाहरणार्थ तिथले ड्रेनेज सिस्टम असतील, उदाहरणार्थ हे सगळे सांडपाणी व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टींची आपल्याने बसून फेज 1 आणि फेज 2 मॅनेजिंग कमिटी उपलब्ध नाही. मग बिल्डरचे प्रतिनिधी आणि फेज 1चे प्रतिनिधी यांची सामूहिक बैठक झाली का कोणती? त्याचं कोणतं मिनिट्स ऑफ मीटिंग तुमच्याकडे आहे का? दुसरी गोष्ट, आम्हाला सांगितलं का आम्ही आता क्लब हाऊस वाढवतोय, मग याची क्षमता एवढी होती, आता आम्ही एवढी वाढवतोय? तुम्ही सांगितलं का आम्हाला का तुम्ही सांडपाण्यासाठी तिथं एसटीपी ईटीपीची एवढी क्षमता वाढवताय? सांगितलं का आमच्याकडे कधीतरी? आहे का कुठं? आम्हाला विचारलंय का? अजिबात नाही. अंडरग्राऊंड टँकची क्षमता काय आहे? 424 फ्लॅट जेव्हा इथं होणार आहेत त्यावेळेला पर मानसी आणि किती तिथे वॉटर खर्च होणार आहे पाणी आणि किती लागणार आहे, मग त्याचे किती दिवसाचा पाणी साठा आपल्याकडे खाली शिल्लक राहणार आहे, याची क्षमता आहे का आपल्याकडं? 7.5 लिटरचा टँक पाहिजे. काहीच नाही ना. तुम्ही पार्किंगच्या संदर्भात काही सांगितलंय का? आणि परत एकदा क्लिअर सांगतो साहेब तुमच्या सगळ्यांच्या समोर, हा कुठलाही फेज 1 आणि फेज 2चा तिढा नाही. फेज 1च्या सुविधांवर ताण यायला लागल्यामुळे बरं, शिवाय आम्ही यांना 3/1/2026 रोजी आत्ता मागच्या महिन्यात 1.5 महिन्यापूर्वी यांना मी पत्र दिलंय की बाबांनो, आमच्या फेज 2 वर सगळा फेज 1 तो ताण येतोय ना, तर तुम्ही ह्या सुविधा पुढच्या आता म्हणतायत ना ते आम्ही करू, आम्ही असं करू तसं करू, हे सगळं केल्यावर तुम्ही फेज 2चे ताबे द्या. जेणेकरून काय होईल का फेज 1च्या ज्या सुविधा आहेत, पाणी वॉटर ट्रीटमेंट असेल किंवा पाणी सुविधा असेल किंवा ह्या पाण्याच्या असतील, याच्यावर ताण येतोय ना. आज इथं एक फ्लॅट वाढत झाला, एक पोझिशन वाढत चाललं का त्याचं सांडपाणी तिकडे जाणार आहे, त्याचा ताण होतोय. ऑलरेडी त्याच्यावर प्रॉब्लेम आहे. आम्ही काय सांगितलं होतं की तुम्ही ताबे देऊ नका, तुम्ही लोकांना पोझिशन देऊ नका. ह्या सगळ्या तुमचं बाहेर गटर झालं, ड्रेनेज लाईन झाली, ह्या सगळ्या पिण्याच्या पाण्याची सगळ्या व्यवस्था झाली, अंडरग्राऊंड टँक झाली, बाकीच्या सगळ्या अडचणी मिटल्या की तुम्ही सहज तुम्ही कोणाला ताबा द्या. आमचं ऑब्जेक्शनच नाही. आम्ही आमच्या नवीन फेज 2च्या शेजाऱ्यांची सहकाऱ्यांची वाट पाहतोय. आम्ही त्यांचं स्वागत करायला इच्छुक आहे. परंतु तुम्ही आम्हाला विचारात न घेता, विश्वासात न घेता तुम्ही असं काही करताय तर मग तो त्रास होणार ना. तुम्हाला कसली काय झाली? फेज 2चं पोझिशन देण्याची कसली काय झाली? आमच्या फेज 1 मध्ये आमच्याकडेच हे बघा, मराठीत एक म्हण आहे, आमच्या ताटातच आम्हालाच खायला नाही आणि तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या माणसाला द्या आमच्या ताटात बसवणार आहे. आम्हाला ताण येणार ना. त्यासाठी हे उपोषण आहे. आणि तुम्ही तारीख पे तारीख देताय. 2024 ला तुम्ही 2022 ला हे पत्रव्यवहार केलाय, तुम्ही अंडरटेकिंग लिहून दिलाय. त्याच्यानंतर शासनाला तुम्ही कोणते पत्रव्यवहार केले? बरं, सहकार्य केलं नाही का? आम्ही सोसायटीच्या लेटर हेडवर विविध शासनाच्या प्रतिनिधींना, तिथं त्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करताना आम्ही आमच्या लेटर हेडवर सह्या करून आम्ही तुम्हाला तुमची रिक्वेस्ट लेटर दिलीत ना. तुम्हाला सहकार्य केलं नाही का? आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला केलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्याची जाणता हे नाहीये. 2023 ला पण दिलेलं आहे. सगळं केलंय आम्ही यांच्यासाठी, यांना आम्ही सहकार्य करायला सगळं केलंय, परंतु यांची इच्छाशक्ती दिसत नाही. तुम्ही थांबा ना. फेज 2चं पोझिशन जर तुम्ही थांबवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आम्ही तुम्हाला 3/1 ला म्हणजे 3 जानेवारीला जे पत्र दिलं होतं, ही वेळ नसती आली ना. तिथं उभं राहत नाही. माझ्या उत्तरा बिल्डिंगच्या एबीसीच्या लोकांना पलीकडच्या साईडनी, वेस्ट साईडनी किंवा अलीकडच्या साईडनी इतके डास आणि इतकी दुर्गंधी झाली आहे, लोकांना उभं राहत नाही. आरोग्याची समस्या निर्माण होईल. आज आम्ही उपोषण म्हणून गेटवर मरण्यासाठी तयार झालोय ना. आम्ही जर आज हे केलं नाही तर उत्तरामधली एबीसी आणि पर्यायाने बाकी सोसायटीतल्या सगळ्यांना दुर्गंधी आणि डासांच्या सामर्थ्यात सामोरं जावं लागेल आणि परिसरात या सोसायटीमध्ये रोगराई पसरेल. म्हणून आम्ही इथं बसलोय. आणि त्याच्याशी पत्रव्यवहार करून, वैयक्तिक बोलून, पर्सनली फोन कॉल करून त्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आमच्या बैठका पण झालेल्या आहेत, परंतु तोडगा कुठं दिसत नाही. म्हणून ही वेळ आलेली. यांनी तोडगा काढला असता तर आम्हाला अजिबात हौस नाही. केदारे साहेब, तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी आता बोललेले आहेत का? काय बोलतात? वरिष्ठांशी बोललोय, त्यांनी सांगितलं आता विषय सर असा आहे. नाही, आता याच्यावरती उपाय काय? उपाय याच्यावर एकच आहे. लगेच तातडीनं उपाय अजून काय? एक ओळ शेवटची. बिल्डर किंवा बिल्डरच्या प्रतिनिधींनी शासनाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून हा विषय मिटणारा नाही. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्या गोष्टी कराव्या लागतील. आमच्या अधिकाऱ्याला आम्ही फोन केला होता, तमक्या अधिकाऱ्याला पत्र दिलं होतं म्हणून हा विषय मिटणारा नाही. फेज 1च्या पोझिशनच्या अगोदर तुम्ही हे करणं अपेक्षित होतं. तुम्ही फेज 2चे पोझिशन द्यायला लागलेत तरी हे होत नाही. 10 वर्षाचा कालावधीमध्ये गेलेला आहे. आमच्या अगदी म्हणजे ज्याला म्हणतो ना, आमच्या अपेक्षाचा भंग झालेला आहे.
म्हणून तुम्हाला विनंती आहे, तातडीने हे करा. आम्ही इथून तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत आमच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होत नाही. वरिष्ठांशी बोललोय, त्यांनी सांगितले झेडपी सीओशी बोलून घेतो मी, ते काम करायला लावतो आणि आपण हे काम करणार आहे. अडचण याच्यात गावाची आहे फक्त. ऑलरेडी आपण पाईप वगैरे त्यावेळेला आणले होते करण्यासाठी. 10 वर्षापूर्वीच आणलेत पाईप, ते आज आणलेले नाही, काल आणलेले नाहीत पाईप अजूनही जागेवर आहेत तिथे. असं हा केवळ गावाचा बाउंड्रीचा जो विषय आहे त्यामुळे हा विषय राहिलाय. त्यांनी आपल्याला सांगितलं असं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तर आपण निश्चित आपण आपल्या पद्धतीने केलं असतं ते काम. तर आपल्याला करता येत नाही, करू दिलेलं नाही त्यावेळेला. आणि आजही तीच परिस्थिती आहे. तर हे स्पष्ट सांगता, तुमचा महसूल आमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, आमच्याशी बोलायचं नाही. तर तरी तुम्ही फेज 2 चं काम काढलं. मॅडम याच्यामध्ये एसटीपी जो आहे ना, एसटीपीचं जे पाणी आहे ना, फिल्टर होणार ट्रीट होणारं पाणी, ते पाणी आम्ही टॉयलेट बाथरूमच्या फ्लशला वापरतोय. प्लस बाकी राहिलेलं पाणी गार्डनला वापरतोय. कोणत्या टॉयलेट बाथरूमला? फर्स्ट पेजच्या गार्डन टॉयलेट बाथरूमला वापरतोय आपण. फर्स्ट पेजच्या लोकांनी तुम्ही मी सांगतो ना आता तुम्ही आता मला बोलू. त्यांनी ती लाईन कट करून टाकली आणि चांगलं पाणीचं पिण्याचं पाणी ते वापरतायत. त्यांना ऍक्च्युली 1,16,000 लिटर पाणी वापरायला पाहिजे त्यांनी रोज. 1,40,000 लिटर पाणी वापरतात, स्वच्छ चांगलं पाणी. नाही मला बोलत सांगा तुम्ही. सायकल होत नव्हतं, सगळा वास सुटल्यावर काय करणार पब्लिक? फ्रेश केलं का त्या बाथरूम मध्ये टॉयलेट कोण पाणी वापरते? तिथंच आंघोळ करायची. STP चं पाणी शासनाचा नियमच आहे. एसटीपीचं ट्रीट केलेलं पाणी फ्लशला वापरायला पाहिजे, गार्डनला वापरायला पाहिजे, आणि शासनाचा नियम आहे. मी नव्याने सांगतोय, असा काही भाग नाही. कोणी बिल्डर करत नाही तो वेगळा भाग आहे, त्या बाबतीत मला जायचं नाही. तोच विषय. ती सिस्टीम जर बंद पडली, पर्यायाने ते बाहेर पाणी काढण्यासाठी ड्रेनेज लाईनची गरज आहे, की बाबा आम्ही शासनाच्या निदर्शनाला आणून दिलेली, त्यांच्याकडून याच्यावर कारवाई होत नाही, आम्हाला करू दिले जात नाही आणि ते करत नाही. हा मूळ मुद्दा आहे. एक प्रश्न साहेब तुम्हाला, आता तुम्ही म्हणता तर मग हे सगळे ड्रेनेज लाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या फेज 1च्या साठी कधी करणं गरजेचं होतं? तुम्ही साल सांगा. तेच सांगतो, ते साल सांगा ना. तेच सांगतो. त्यामध्ये एसटीपी जेव्हा पहिला फर्स्ट पेजचं एसटीपी आणि त्याची टँक होती ती सफिशियंट होती. जरी एक दिवस त्याचं हे झालं नाही तरी ते पाणी स्टोअर होत होतं. त्याला 3 मोटर चालतात 5-5 HP सायमेंटलीसली जातात. एक बंद झाली की एक कंटिन्यू चालू राहतात. त्याचं पाणी एसटीपी ट्रीट झालेलं पाणी लगेच आपण गार्डनला फ्लशला वापरतोय. दरम्यानच्या काळामध्ये थोडासा स्मेल यायला, ब्लोअर बंद पडल्यामुळे स्मेल यायला लागला. फर्स्ट पेजच्या लोकांनी एसटीपीचं पाणी फ्लशला वापरायचं बंद करून टाकलं. आज ते चांगलं शुद्ध पाणी 1,40,000 लिटर 1,30,000 लिटर वापरतात रोज. त्याचं मीटर रिडिंग आहे, मी म्हणत नाही, त्याचं मीटर रिडिंग आहे. रोज मीटर रिडिंग पडते. त्यांचीच माणसं मीटर चालू करतायत. तुमचा रात्रीचा माणूस त्या एसटीपी मधलं पाणी डायरेक्ट मोठा पाईप 3चा 4चा पाईप सोडून देतो आणि डायरेक्ट कुठं पण सोडून देतोय. कुठं डायरेक्ट खाली कुठं पण सोडून देतो. हे मुद्दा वाचा तुम्ही इथं किती नंबरचा नाही ना, 25/3/2000 सुरू करण्यात तुम्ही कधी दिलंय? 25/3/2022 ला तुमचे वाघोले आले होते. बरोबर. कमिटीची तुमची मिटिंग झाली. तुम्ही काय म्हणले? या तारखेपासून ड्रेनेज लाईन सुरू होईल. किती? 25/3/2022. आज तारीख किती आहे? तुम्ही काय म्हणता मुदत नाही दिली? आणि प्रश्न तुमचा आहे, तुम्ही द्यायला पाहिजे. शासनाकडे नाही टाकलायचं काम, बरोबर की नाही? बरोबर. तुम्ही आम्हाला कमिटमेंट शासना नाही काय आता तुमचं जर तुम्ही म्हणता इथून आमचं एसटीपी प्लॅन्ट आहे, पाणी झाडाला असं होतंय का? पाणी लाईन पाहिजे की नाही? जातंय पण जास्त लाईन पाहिजे का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? लाईन पाहिजे. मग पुढे तुमची लाईन दाखवा ना. काय माहिती काय आपलं. आता याच्यावर तोडगा काय? जर तोडगा साहेब शासनाने स्वतः करावी, आम्हाला करायला परमिशन द्यावी, हा तोडगा आहे. प्रत्यक्ष तोपर्यंत हे उपोषणाला तोपर्यंत बसणार? तेच सांगतो मी तुम्हाला, ही 1-2 दिवसात ही गोष्ट होण्यासारखी नाहीये. आज बिल्डर जरी म्हटला मी 2 दिवसात ड्रेनेज लाईन करतो, तर ती पण होण्यासारखी नाही. यामध्ये भरपूर अडचणी येणार आहेत. सर तुम्ही फेज 2 ला पोझिशन जे तुम्ही आता द्यायला सुरुवात केली ते स्टॉप करा. ते थांबवणार. ते तो थांबवणार. स्टॉप करा. ते थांबवणार. तो विषय नाही. आणि ते त्यांच्याकडून घ्या ना. नाही आम्हाला हे यांच्याकडून नकोच आहे आता. अहो, हे ना लिहून आम्हाला हे दिलंय. नको ते आम्हाला. रायटिंग मध्ये लिहिलंय. 2022 ला. हे बघा, अहो, एका मिनिटात म्हणणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हे स्टॉप करतो, हे सगळं मान्य आहे. 23 ला ऑलरेडी पोझिशन दिले, त्यांना काय बाहेर काढायचं का आता? नोटीस दिलेलं आहे. हे 22 ला दिले आम्हाला लिहून. अहो, हे सगळं झालं, यांना घाई झाली ते पैसे घ्यायची. जे काय लाख 2-2 लाख रुपये लोकांना राहिलेत ना, ते घाईने घ्यायचे आणि पोझिशन द्यायची, यांना घाई झाली. विषय नाही, आम्हाला आहे ना फक्त एवढंच आहे. आणि हे काय सांगतायत, वेळ नाही. हे लिहिलंय ना, हे यांच्या प्रतिनिधी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलंय. ही सही यांची. काय आहे,
येऊ दे त्यांना आणि हे करू दे. आता आहे ना आपला त्यांच्या याच्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे ना, शासनाच्या दरबारीच जायचं असेल नाहीये तर शासन दरबारी होईल ना. मग शासन दरबारी गेल्यानंतर मग कोण होता याचा हे सगळं करणारा, हे सगळं कोण होता? मग त्यांनी त्याच्या जबाबदारीचं पालन केलंय का? त्यांनी इथं NATP करून देताना इथं हे बघा एवढे सगळे क्लॉजेस असतात. हे बघा हे NATPचे एवढे किती मुद्दे आहेत, 36 मुद्दे दिलेत लिहून. अंडरटेकिंग 36 मुद्द्यांचं दिलंय आणि हे नुसते कागदावर मुद्दे नाही दिले, प्रत्येकाचं वेगवेगळं अंडरटेकिंग लिहून दिलेलं असते. तर हे मुद्द्यांचं अंडरटेकिंग दिलंय, त्याची पूर्तता झाली आहे का? ह्या गोष्टी होणार आहेत ना. असं तर नाही होत. त्याच्या पद्धतीने आपण मग ते शासनाकडे, मग शासनाने जर करायचंय तर तुमच्याकडे कशा तुम्ही अंडरटेकिंग लिहून देत होतात? तुम्ही जर आमच्यावर तशा पद्धतीने बोलत असाल तर आम्हाला त्या गोष्टी बोलायला लागतील इथं आता. त्याच्या बाबतीमध्ये या ज्या मुद्दे आपण त्यांनी NA जे टाकले त्या मुद्द्यांची पूर्तता केल्याशिवाय कम्प्लिशन पण आपल्याला येत नाही. कडं कम्प्लिशन पण मग येत नाही. कोणतं- OC पण येत कुठं- नाही. कोणती तेच गटर सांगतो. लाईन, ड्रेन लाईन OC दिलेली? पण- नाही, ड्रेन लाईन झालेली नाही, ते मान्य आहे ना. मग? मग करण्याची तेच सांगतोय, ग्रामपंचायतीने पत्र दिलंय पिण्याचं पाणी आणि ड्रेन लाईन करायची व्यवस्था आम्ही करतो म्हणून. तुम्ही त्यांनी पत्र दिलंय. पूर्ण करून द्यायला पाहिजे ना आम्हाला. हा ते ठीक आहे, झालं नाही पूर्ण. त्यांनी पत्र दिलंय आपल्याला, हे करतो आम्ही करतो म्हणून. नाही, नाही, असं त्यांच्याकडून अजून ते गोष्ट झालेली नाही. कोणत्या ग्रामपंचायतीने दिले? आळे ग्रामपंचायत आणि तुमचं तर पाणी ड्रेनेजचं जातं वडगाव तोच ग्रामपंचायत. विषय ना. मग आमचं महसूलच आळे ग्रामपंचायत जातो, आम्ही आळेशी भांडू शकतो ना, आम्ही वडगावांशी भांडत नाही. तुम्ही एवढे त्यांना दिवस पत्र- आळे ग्रामपंचायतीवर मांडून हे काम का नाही करून घेतलं? तेच सांगतो, आळे ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे, आमची कुठं ड्रेनेज लाईन नाही, तुमचा प्रोजेक्ट वेशीवर येतोय, त्याचा स्लोप तिकडे आहे. त्यांना आम्ही सांगितलंय स्लोप आहे, तर त्याचं पर्याय काढायचं काम त्यांचं आहे ना. पर्याय काढायचं काम तुमचं आहे साहेब, त्यांचं नाही. सोसायटीला वाटतं तुम्ही साहजिक हा आहे. हा सोसायटीला तुमचं काम आहे. वाटतं- आम्ही तुमच्याकडे आलो होतो. सोसायटीला तुम्ही वाटतं साहजिक आहे. आमची जबाबदारी तुम्ही घेतलेली, ती ग्रामपंचायतनी घेतलेली नाही, कुठं याची जबाबदारी गावाने ग्रामपंचायत घेतलेली नाही. ठीक आहे. तुमची जबाबदारी आहे ती. आणि हे असं आहे, हे आले, हे वडगाव, ते तिकडे कुठं वेगळं गाव, हे काय भारत पाकिस्तान नाही. या सगळ्यांचा महसूल कुठं जातोय? पंचायत समिती जुन्नर, पर्याय जिल्हा परिषद पुणे. सगळ्या यंत्रणा एकच आहेत. तुमचा फॉलोअप कमी पडतोय, तुमचं इनिशिएटिव्हनेस कमी पडते, म्हणून ही वेळ आलेली आहे आज. घेऊन गेले हो 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 बर नाही ओके. आज कुठे तुम्ही? बर ओके. तर यांनी एक दिवस जाऊ द्यायला पाहिजे. 2022 ला त्यांनी अंडरटेकिंग लिहून दिल्यानंतर त्यांनी किती 2026 पर्यंत 4 वर्ष झाली. 4 वर्षात किती पत्रव्यवहार केला त्यांनी? एकदाही नाही, किंवा एखाद दुसऱ्या वेळेला केला असेल. त्याची वेळेस केला 22 त्याच्यानंतर नाही. काय सांगता ते? 4 वर्ष तुम्हाला मुदत आहे की तुम्ही फक्त असं काही झालं मागच्या वेळेला उपोषणाचा इशारा दिला म्हणून तेव्हा 2022 ला लिहून तुम्हाला पडलेलं नाही आमचं काही. नाही नाही, त्या दिवशी जी कारण सांगितली का तीच कारण आज आहे. त्यांचा वाद आहे त्या ग्रामपंचायतीने याचा. तेच बस. अजून 10 वर्षामध्ये तेच कारण सांगणार आहेत ते. अजून ती तुम्हाला काय वाटतं काय वाद आहे मग? आम्हाला काय वाटतं का होत नाही? आम्हाला काहीच माहित नाही. नाही, का होत नाही? आम्हाला नाही माहिती. तुम्ही- आम्ही तुम्हाला तुम्ही करून द्या, आम्हाला प्रश्न एवढं केलता माहिती. मी तुम्हाला प्रश्न केलता विनय बेडरांची करण्याची इच्छा आहे का? तुम्ही म्हणले हो करण्याची इच्छा आहे. हो होती हो. होती आजही त्यांची आजही करण्याची आम्ही इच्छा म्हणतोय, आहे. आम्ही पॉझिटिव्ह बोलणार. तेच सांगतो साहेब, मग तुम्हाला अडचण सगळ्याला माहिती आहे. काय अडचण आहे? ग्रामपंचायतची अडचण तुम्हाला माहिती तुम्ही आहे. ज्या वेळेला ताबे दिले का नाही, फेज 1 चे पैसे दिले ना, हा. त्याच्यावर तो विचार करायला पाहिजे होता ना. आणि आता हे आले ते आले, आताच प्रॉब्लेम आहे. उद्या काय होणार मग? याच्यासाठीच आहे ना हा विषय. हे सगळ्यांच्या सह्या घेतल्या का? सगळ्या महिलांनी सह्या केल्या का? परत या बरं का. तुमचं पुढचं पावित्र्य काय आता? त्यांच्याकडून आता आम्ही- तुम्हाला म्हणजे तुम्हाला पाहिजे ते उत्तर तर तुम्हाला भेटत नाहीये. नाही. तुम्ही काय करणार पुढे? आम्ही इथं सन्माननीय मार्गाने आणि वैधानिक मार्गाने इथं आम्ही उपोषणाला बसलोय. जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आमचा जीव गेला तरी आम्ही इथून उठणार नाही. पण जर इथं एखाद्याच्या तब्येतीला एखाद्याला कोणाला जर काही झालं ना तर 172 परिवार आणि ती लहान मोठी मुलं जेव्हा चौकात जातील ना, आळीफाट्याच्या चौकात, ती संख्या 500,000 आहे. मग प्रशासन ठरविल त्यांना का यांच्यावर काय कारवाई करायची ती. आम्ही अतिशय शांतपणे हे सगळं करतोय. अजून आम्ही इथं बसलोय. सुरुवात म्हणून आम्ही आमच्या गेटवर बसलोय, त्यांच्या कार्यालयासमोर बसलोय. त्याची दखल घ्यावी, त्यांनी त्याची पूर्तता करावी. जर पूर्तता नाही केली तर आम्हाला पर्यायाने
अधिकचं कुठंतरी बाबा जास्त ताकदीने काही वेगळं चांगलं सन्मान्य मार्गाने किंवा वैधानिक मार्गाने अधिकचं आंदोलन करावं लागेल. आमची लेकर बाळा पण बसली इथं उपोषणाला परत. तर आमची मागणी आमच्याद्वारे प्रशासनाकडे करायला लावून परस्पर काही होतंय का असा पण काही प्रयत्न असू शकतो, परंतु आमची मागणी आमच्या बिल्डरकडेच आहे. त्यांनी प्रशासनाशी बोलायचं आणि काय करायचं ते करायचं. आमची मागणी आमच्या बिल्डरकडेच आहे. ज्यांनी आमच्याकडून ते आम्हाला आमच्या सदनिका किंवा आमचे फ्लॅट दिलेत ना, आमची मागणी आमच्या बिल्डरकडेच आहे. ते प्रशासनाचे काय करायचं ते त्यांनी ठरवायचं, त्यांनी करायचं.